नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या किंवा मोजण्याच्या किंवा मापनाच्या पद्धती स्पष्ट करा। आता विद्यार्थ्यांनो, आपण मागील तासामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याचा अर्थ व व्याख्या सविस्तरपणे पाहिलेले आहेत। आता गणनेच्या म्हणजेच मोजण्याच्या म्हणजेच मापनाच्या, राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या म्हणजेच मोजण्याच्या म्हणजेच मापनाच्या पद्धती आपण या तासाला पाहणार आहोत। सुरुवातीला विद्यार्थ्यांनो थोडीशी आपण प्रस्तावना पाहूया। पहा, इंग्लंड, अमेरिका, भारत यासारख्या देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी प्रामुख्याने उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धत या दोनच पद्धतींचा वापर केला जातो। कुठे कुठे विद्यार्थ्यांनो? इंग्लंड, अमेरिका व भारत यासारख्या अनेक देशांमध्ये, फक्त या तीनच नाही, यासारख्या अनेक देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी प्रामुख्याने उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धत या दोनच पद्धतींचा वापर केला जातो। परंतु काही व्यावहारिक अडचणींमुळे, कोणत्या अडचणींमुळे? व्यावहारिक अडचणींमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी खर्च पद्धतीचा वापर केला जात नाही। का केला जात नाही खर्च पद्धतीचा वापर? कारण खर्चाची बेरीज करणे कठीण असते। आता पहा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या म्हणजेच मापनाच्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत। किती पद्धती आहेत? 3। कशाच्या? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किंवा मापनाच्या 3 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत, तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत। तर विद्यार्थ्यांनो, हा जो संपूर्ण प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला FY BComला किंवा MComला तो तुम्हाला 16 गुणांना किंवा 20 गुणांना येईल, सध्या जी पद्धत असेल ती। हा संपूर्ण प्रश्न 12वीला विचारला जाणार नाही। 12वीला तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत स्पष्ट करा। हा 8 गुणांना प्रश्न विचारला जाईल। किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धत स्पष्ट करा, 4 गुणांना प्रश्न विचारला जाईल। किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनाची खर्च पद्धत स्पष्ट करा, 4 गुणांना प्रश्न विचारला जाईल। संपूर्ण प्रश्न विचारला जाणार नाही। एकतर उत्पादन पद्धत 8 गुणांना विचारली जाईल किंवा या दोन्ही पद्धती मिळून सुद्धा 8 गुणांना विचारल्या जाऊ शकतो। उत्पन्न पद्धत व खर्च पद्धत स्पष्ट करा असा 8 गुणांना स्वतंत्र प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता विद्यार्थ्यांनो, आपण सर्वात अगोदर उत्पादन पद्धत पाहूया। पहा, आता उत्पादन पद्धत म्हणजे काय? आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत पाहतोय। आता उत्पादन पद्धतीची व्याख्या पहा, विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे, विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजेच उत्पादन पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय। आता थोडंसं अजून सोप्या भाषेत सांगतो पहा, विशिष्ट कालखंडात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक कालावधीत, विशिष्ट कालखंडात म्हणजे काय? 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या काळात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले मूल्यांकन म्हणजेच उत्पादन पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय। आता पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत, तिलाच दुसरा नाव आहे मालसाठा पद्धत।
ही अतिशय प्रसिद्ध पद्धत म्हणून ओळखली जाते. आता विद्यार्थ्यांनो, उत्पादन पद्धतीमध्ये सुद्धा प्रामुख्याने 2 पद्धती वापरल्या जातात. उत्पादन पद्धतीत सुद्धा काय, किती पद्धती वापरल्या जातात? 2 पद्धती वापरल्या जातात. आता त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांनो पहिली पद्धत पाहूया, अंतिम वस्तू पद्धत. आता विद्यार्थ्यांनो, अंतिम वस्तू म्हणजे काय? गव्हापासून पीठ बनवलं, पिठापासून ब्रेड बनवलं. आपण शेतीतून उत्पादित केलेले गहू तसेच गहू खातो का? पीठ खातो का आपण? नाही, गहू खातो. म्हणजे गव्हाचं पोळी खातो, ब्रेड खातो, बटर खातो, टोस्ट खातो. मग ही ब्रेड असेल, बटर असेल, टोस्ट असेल, खारी असेल किंवा पोळी असेल, तुम्ही चपाती म्हणता, ती झाली अंतिम वस्तू. आता अंतिम वस्तू पद्धत म्हणजे काय पहा. अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. अंतिम वस्तू म्हणजे काय? अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. आता उदाहरण सांगितलं तुम्हाला. उदाहरणार्थ काय, ब्रेड असेल, टोस्ट असेल, खारी असेल, पाव असेल, पोळी असेल इत्यादी, ती झाली अंतिम वस्तू. या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातून उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार बेरीज केली जाते. याचा अर्थ काय? प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग, तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा. शेती, उद्योग व सेवा क्षेत्रात उत्पादित झालेल्या सर्वच अंतिम वस्तू व सेवांची काय केली जाते? बाजारभावानुसार बेरीज केली जाते. आता खूप महत्त्वाचं आहे पहा. अंतिम वस्तू पद्धतीमध्ये काय केलं जातं की राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश केला जातो. अंतिम वस्तू पद्धतीमध्ये काय? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त अंतिम वस्तू व सेवांच्याच मूल्याचा, अंतिम वस्तू व सेवांच्याच किमतीचा समावेश केला जातो. मध्यम वस्तू व सेवांचे मूल्य, मध्यम वस्तू व सेवांचे मूल्य किंवा किंमत राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतली जात नाही. का नाही विचारात घेतली जात? कारण अंतिम वस्तूच्या मूल्यातच मध्यम वस्तूंचे मूल्य समाविष्ट केलेले असते. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो पहा. गव्हापासून पीठ बनविले, पिठापासून ब्रेड बनविले. बरोबर? गहू खातो का आपण? तसेच नाही. का पीठ खातो? नाही. गव्हापासून पीठ बनवलं, पिठापासून ब्रेड बनवलं. तर गहू व पीठ या मध्यम वस्तू आहेत. गहू व पीठ या कशा आहेत? मध्यम वस्तू आहेत. तर ब्रेड ही अंतिम वस्तू आहे. त्यामुळे या मध्यम वस्तूंच्या किमतीचा समावेश अंतिम वस्तूमध्ये केलेला असतो. मध्यम वस्तूंच्या किमतीचा समावेश या अंतिम वस्तूच्या किमतीत केलेला असतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त ब्रेड या अंतिम वस्तूच्याच किमतीचा समावेश केला जातो. आता दुसरी पद्धत पाहूया विद्यार्थ्यांनो आपण. मूल्यवर्धित पद्धत किंवा मूल्यवृद्धी पद्धत. कोणताही शब्द वापरा जो सोपा वाटेल तो. मूल्यवर्धित म्हणजेच मूल्यवृद्धी पद्धत. पहा, राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी. आता राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे दोनदा मोजमाप टाळण्यासाठी. राष्ट्रीय उत्पन्नाचे काय? दुहेरी गणना टाळण्यासाठी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे दोनदा मोजमाप टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धत वापरतात. यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते. काय केलं जातं? यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यामध्ये झालेली वाढ विचारात घेतली जाते. आता कसं घेतले जाते हे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. हे पहा,
ही विद्यार्थ्यांना आपण सारणी तयार केलेली आहे उत्पादनाचे टप्पे. कापूस, कापसापासून सूत बनविले, सुतापासून कापड बनविले, कापडापासून शर्ट. म्हणजे शर्ट ही झाली अंतिम वस्तू. शर्ट ही काय झाली? अंतिम वस्तू. उत्पादनाचे बाजार मूल्य. ह्या संख्या लक्षात ठेवा: 150, 250, 400, 500. आदानांचे मूल्य. विद्यार्थ्यांनो, आदाने म्हणजे खते, बी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, ट्रॅक्टर, कच्चा माल, भांडवल, यंत्रसामग्री, जे उत्पादनासाठी जे लागल ना, ती झाली आदाने. वर्धित मूल्य म्हणजे मूल्यवृद्धी. वर्धित मूल्य म्हणजे मूल्यवृद्धी. आता पहा विद्यार्थ्यांनो, फक्त या कोष्टकावरून तुम्ही हे स्पष्टीकरण देऊ शकता. पहा, वरील कोष्टकामध्ये कापसाची बाजारातील किंमत 150 रुपये आहे. फक्त कोष्टकावरून कसे स्पष्टीकरण द्यायचे तुम्हाला सांगतो. वरील कोष्टकामध्ये काय? कापसाची बाजारातील किंमत 150 रुपये आहे. याच कापसापासून सूत तयार केल्यानंतर सूताची किंमत 250 रुपये झाली. आता कशी झाली? कापसापासून सूत बनवायचं असेल तर तुम्हाला कामगार लागतील, त्या कामगारांना तुम्हाला पगार द्यावा लागेल, यंत्रसामग्री लागेल, भांडवल लागेल, बरोबर? कापसापासून सूत फुकट तयार होतं का? नाही. कर्मचारी लागतील, कामगार, त्यांच्या पगारावरचा खर्च, यंत्रसामुग्रीवरील खर्च, वीज बिल, अनेक गोष्टी असतात. पुन्हा एकदा सांगतो, पहा. दिलेल्या कोष्टकामध्ये कापसाची बाजारातील किंमत 150 रुपये आहे. कापसाची बाजारातील किंमत किती? 150 रुपये आहे. याच कापसापासून सूत तयार केल्यानंतर सुताची किंमत 250 म्हणजे 250 रुपये झाली. म्हणजे सुताचे मूल्य 100 रुपयांनी वाढले. बरोबर? त्यानंतर सुतापासून कापड तयार केल्यानंतर कापडाची किंमत 400 रुपये झाली. काय सांगितलं? सुतापासून कापड तयार केल्यानंतर कापडाची किंमत 400 रुपये झाली. म्हणजे कापडाचे मूल्य 150 रुपयांनी वाढले. व त्यानंतर शेवटी कापडापासून शर्ट तयार केल्यानंतर शर्टची किंमत 500 रुपये झाली. कापडापासून शर्ट तयार केल्यानंतर शर्टची किंमत किती? 500 रुपये झाली. म्हणजेच शर्टचे मूल्य 100 रुपयांनी वाढले. आता या ठिकाणी शर्ट ही झाली अंतिम वस्तू. किती रुपयाला मिळायला लागले आपल्याला? 500 रुपये. आणि आपण या वर्धित मूल्यांची बेरीज केल्यास 150 अधिक 100 अधिक 150 अधिक 100 बरोबर 500. म्हणजे ही अंतिम वस्तू शर्टच्या किमती एवढीच आहे. उत्पादनाच्या या चारही टप्प्यातील वर्धित मूल्यांची म्हणजे वाढीव मूल्यांची बेरीज केल्यास 150 अधिक 100 अधिक 150 अधिक 100 बरोबर 500 ही अंतिम वस्तू म्हणजे शर्टच्या किमती एवढीच आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये काय? दुहेरी गणना होत नाही, दोनदा मोजमाप होत नाही. राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तूच्याच किमतीचा समावेश केला जातो. आता विद्यार्थ्यांनो, आपण उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना घ्यायची दक्षता आपण पाहू. हे पहा, दक्षता. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना घ्यायची दक्षता म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय काळजी घ्यायची आहे, काय दक्षता घ्यायची आहे ते पहा. खूप सोपं आहे.
वस्तूंची दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा. काय सांगितलं? वस्तूंची दुहेरी गणना म्हणजे दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी काय करायचं? फक्त आणि फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा. ही आपल्याला काळजी घ्यायची आहे, दक्षता घ्यायची आहे. दुसरी दक्षता आहे, शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी बाजूला काढून ठेवलेल्या वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा. शेतकऱ्यांनी समजा 5 पोते गव्हाचं उत्पादन केलं तर तो वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढं अन्नधान्य, कडधान्य घरी साठवून ठेवतो. बरोबर आहे का नाही? शेतकरी काय करतो? जेवढं उत्पादन होईल सर्वच्या सर्व बाजारात विकतो का? नाही. तर वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढा अन्नाचा साठा, अन्नधान्याचा साठा घरात साठवून ठेवतो. मग काय सांगितलंय? शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी बाजूला काढून ठेवलेल्या वस्तूंचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा. समावेश करावा म्हणतात हा. त्यानंतर पुढची दक्षता आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आर्थिक वर्ष विचारात घ्यावे. कोणतं असतं आर्थिक वर्ष? 1 एप्रिल ते 31 मार्च. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष विचारात घ्यावे. पुढची दक्षता घ्यायची, आपल्याला काळजी घ्यायची आहे, राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा करावा. काय वजा करायचं? राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा करावा. आता घसारा म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? पहा, कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची, तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. हे यंत्र ठराविक दिवसानंतर, ठराविक महिन्यानंतर खराब होत असते, म्हणजे नादुरुस्त होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्या दुरुस्तीसाठी आपल्याला चालू उत्पन्नातून काही भाग बाजूला काढून ठेवावा लागतो. त्याला म्हणतात घसारा खर्च. किंवा दुसरी व्याख्या सांगतो, उत्पादन प्रक्रियेत भांडवली वस्तूंची होणारी झीज म्हणजेच घसारा होय. उत्पादन प्रक्रियेत भांडवली वस्तूंची होणारी झीज म्हणजेच घसारा होय. पुढची दक्षता आहे, राष्ट्रीय उत्पन्नात निर्यात मूल्य मिळवले जाते व आयात मूल्य वगळले जाते. याचा अर्थ असा होतो की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निर्यातीपासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश करावा आणि आयात जे आपण करतोय तर ते आयात मूल्य त्यातून वजा करावे. पुढचं आहे विद्यार्थ्यांनो, हे डबल झालं वाटतं, ज्या सेवांचे पैशात मोजमाप करता येत नाही अशा विनामूल्य सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. हा मुद्दा आपला मागेच झालेला आहे. ज्या सेवांचे पैशात मोजमापच करता येत नाही अशा विनामूल्य सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. उदाहरणार्थ गृहिणीची सेवा, आईची सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या मुलाला शिकविणे इत्यादी. अशा सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये, कारण विनामूल्य असतात. शेवटचा आहे, जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मिळालेले उत्पन्न हे चालू वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मिळालेले उत्पन्न, जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मिळालेले उत्पन्न हे काय? चालू वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. का करू नये? कारण उदाहरणार्थ माझ्याकडे एक स्प्लेंडर आहे, बरोबर, मी ती 2010 साली घेतलेली आहे आणि मी आज 2020 साली जर मी ते विकणार असेल आणि त्यापासून मला जर 25,000 रुपये मिळणार असेल, तर 2010च्या गाडी आज मी 2020 साली विकतोय आणि त्यापासून मिळालेले जे उत्पन्न असेल ना, ते चालू वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही. कारण ती माझी जी जुनी गाडी असेल, बाईक असेल, टू व्हीलर असेल, त्याचा व्यवहार
त्या जुन्या काळात, त्या जुन्या वर्षीच झालेला असतो. 2010च्याच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश झालेला असतो. जर आपण चालू वर्षाच्या ह्याच्यामध्ये समावेश केला तर राष्ट्रीय उत्पन्न दोनदा मोजले जाईल, दुहेरी गणना होईल. आणि म्हणून काय, जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मिळालेले उत्पन्न हे चालू वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही, ही दक्षता घ्यायची आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांना विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची दुसरी पद्धत आहे आपली उत्पन्न पद्धत. पहा, उत्पन्न पद्धतीलाच घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न असेही म्हटले जाते. उत्पन्न पद्धतीलाच काय म्हटलं जातं? घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न असे सुद्धा म्हटले जाते. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ही दुसरी पद्धत आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत ही दुसरी पद्धत आहे. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केले जाते. या पद्धतीनुसार आपल्याला जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल ना, तर काय करावं लागतं? विभाजनावर लक्ष केंद्रित करावे लागते. या पद्धतीमध्ये एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढले किंवा मोजले जाते. या पद्धतीमध्ये काय केलं जातं? पहा, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत, एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आता पहा, महत्त्वाचं आहे, कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. हे तुम्हाला माहीतच असेल. उत्पादनाचे घटक असतात 4: भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते व या 4ही उत्पादन घटकांना उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल, या 4ही उत्पादन घटकांनी उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज व संयोजकाला नफा असे मोबदले दिले जातात व या 4ही मोबदल्यांची बेरीज केल्यास उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मिळते. आता आपण सूत्र पाहूया. उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर, उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न. पहा, नॅशनल इन्कम, नॅशनल इन्कम उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. रेंट म्हणजे खंड, भाडे माहिती आहे तुम्हाला, घर भाडं वगैरे भाडे त्याला म्हणतात रेंट. रेंट म्हणजे काय? खंड. वेजेस म्हणजे वेतन, इंटरेस्ट म्हणजे व्याज, प्रॉफिट म्हणजे नफा, मिक्स्ड इन्कम म्हणजे मिश्र उत्पन्न आणि नेट इन्कम फ्रॉम ॲब्रोड. नेट म्हणजे नेट इन्कम फ्रॉम ॲब्रोड म्हणजे विदेशातून. ॲब्रोड म्हणजे विदेशातून, परदेशातून. निव्वळ विदेशी उत्पन्न नेट इन्कम फ्रॉम ॲब्रोड. सूत्र समजलं सगळ्यांना? उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न. आता विद्यार्थ्यांनो, उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घ्यायची दक्षता
म्हणजे उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय दक्षता घ्यावी लागते, काय काळजी घ्यावी लागते हे आपल्याला पाहायचे. पहा, पहिलं आहे शिष्यवृत्ती, भेटवस्तू, देणगी, दान, निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन, बेकारी भत्ता अशा हस्तांतरित उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. कशा कशाचा? शिष्यवृत्ती मिळाली, भेटवस्तू मिळाली, देणग्या मिळाल्या, कोणी दान दिलं आपल्याला, निवृत्ती वेतन मिळत असेल, पेन्शन, बेकारी भत्ता मिळत असेल, तर अशा हस्तांतरित उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही किंवा समावेश करू नये. दुसरा आहे पहा, गृहिणीच्या सेवा, स्वयंपाक, धुणे, भांडे काय असेल त्या, शिक्षकांनी स्वतःच्या मुलाला शिकविणे, आईची सेवा अशा विनामूल्य सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. तिसरा आहे घर, गाडी, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, कोणतीही गाडी असेल इत्यादी जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. तुमचं घर असेल, गाडी असेल, टी व्ही असेल, फ्रीज असेल, फॅन असेल, AC असेल, कूलर असेल, कोणत्याही जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. शेवटचा आहे भाग व कर्ज रोख्यांच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. काय सांगितलं? भाग म्हणजे शेअर्स व कर्ज रोख्यांच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. पाचवी दक्षता आहे प्रत्यक्ष करांपासून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. आता प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स. प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स. तर या प्रत्यक्ष करापासून मिळणारे जे उत्पन्न असेल त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये, ही दक्षता घ्यायची आहे. शेवटचा आहे मिश्र उत्पन्न व निव्वळ विदेशी उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा. आता विद्यार्थ्यांनो, मिश्र उत्पन्न म्हणजे काय? आता मी शेतीबरोबरच शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय असे मी वेगवेगळे व्यवसाय करत असेल तर या सर्व व्यवसायांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजे मिश्र उत्पन्न. आणि निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजे काय? निर्यात वजा आयात. निर्यात मूल्यातून आयात मूल्य वजा करायचं. निव्वळ विदेशी उत्पन्नाचा काय? राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करावा. पुढची पद्धत आहे विद्यार्थ्यांनो आपली खर्च पद्धत किंवा व्यय पद्धत. हा शब्द व्यय ऐकला असेल तुम्ही. खर्च म्हणजेच व्यय. खर्च पद्धत किंवा व्यय पद्धत. तर ही पद्धतही विद्यार्थ्यांनो 4 गुणांना तुम्हाला परीक्षेला विचारले जाईल. पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची तिसरी पद्धत. कितवी पद्धत? तिसरी पद्धत म्हणजे खर्च पद्धत होय. एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च या समीकरणानुसार खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करता येते. पुन्हा एकदा पहा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची म्हणजेच मोजण्याची तिसरी पद्धत म्हणजे कोणती? खर्च पद्धत. एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च या समीकरणानुसार खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते. तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं, एकाचा खर्च म्हणजे दुसऱ्याचे उत्पन्न. मी 10 रुपये खर्च केले एखाद्या वस्तूसाठी म्हणजे ते 10 रुपये दुसऱ्याचं उत्पन्न झालं.
असा अर्थव्यवस्थेत चक्रीय प्रवाह सुरू असतो. मागे आपला प्रश्न झालेला आहे. आता व्याख्या पाहू विद्यार्थ्यांनो. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व व्यक्ती, उद्योग संस्था व सरकारने केलेल्या उपभोग खर्च व गुंतवणूक खर्चाची बेरीज म्हणजेच खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो ऐका. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या काळामध्ये देशातील सर्व व्यक्ती, सर्व उद्योग संस्था आणि सरकारने केलेल्या उपभोग खर्च व गुंतवणूक खर्चाची बेरीज म्हणजेच खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. सूत्र पाहू आपण आता. पहा. नॅशनल इन्कम इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस इन ब्रॅकेट X मायनस M ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन ब्रॅकेट R मायनस P ब्रॅकेट कंप्लीट. मराठीत सांगतो. NI बरोबर C अधिक I अधिक G अधिक X वजा M कंस पूर्ण अधिक कंसात R वजा P कंस पूर्ण. NI म्हणजे नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न. NI नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. C कन्झम्पशन एक्सपेंडिचर उपभोग खर्च. C म्हणजे काय? कन्झम्पशन एक्सपेंडिचर उपभोग खर्च. I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर गुंतवणूक खर्च. G गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारचा खर्च. X मायनस M एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. M म्हणजे इम्पोर्ट म्हणजे आयात. एक्सपोर्ट वजा इम्पोर्ट निर्यात वजा आयात बरोबर निव्वळ निर्यात. निर्यात वजा आयात बरोबर काय? निव्वळ निर्यात. किंवा याला दुसरा शब्द वापरला जातो निव्वळ विदेशी उत्पन्न. R वजा P. R वजा P म्हणजे काय? परकीय निव्वळ प्राप्ती, विदेशातून मिळालेली निव्वळ प्राप्ती. आता याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण पाहू आपण. आता सगळ्यात अगोदर काय विद्यार्थ्यांनो? C कन्झम्पशन एक्सपेंडिचर उपभोग खर्च. हे पहिला आपला आकडा आहे हा C. हा C जो आहे ना पहिला मुद्दा आहे आपला. हे पहिला मुद्दा खाजगी अंतिम उपभोग खर्च C. उपभोग खर्च हा उपभोग खर्च. पहा. खाजगी उपभोग खर्च म्हणजे कुटुंबांनी अन्न, वस्त्र, निवारा, गाडी, TV, फ्रीज, फॅन, AC, कूलर इत्यादी वस्तूंवर केलेला खर्च म्हणजे खाजगी उपभोग खर्च. आणि वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य इत्यादी सेवांवर केलेला खर्च होय. खाजगी उपभोग खर्च म्हणजे काय? खाजगी उपभोग खर्च अन्न, वस्त्र, निवारा, गाडी, TV, फ्रीज, फॅन, AC, कूलर इत्यादी वस्तूंवर केलेला खर्च. आणि वाहतूक, कुठं प्रवास केला असेल तुम्ही, रेल्वे प्रवास, ST प्रवास, विमान प्रवास, दळणवळण, शिक्षण, आरोग्य इत्यादी सेवांवर केलेला खर्च म्हणजे खाजगी अंतिम उपभोग खर्च होय. आता गुंतवणूक खर्च म्हणजे काय? I हा मुद्दा पाहतोय आपण. I पुढचा मुद्दा आहे गुंतवणूक खर्च. I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. खाजगी उद्योजकांनी कच्चा माल, भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, पुनर्स्थापना, नवीनीकरण इत्यादीवर केलेला खर्च म्हणजेच खाजगी गुंतवणूक खर्च होय. कोणी केलेला खर्च? खाजगी उद्योजकांनी.
खाजगी उद्योजकांनी कच्चा माल, भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, पुनर्स्थापना, नवीनीकरण इत्यादीवर केलेला खर्च म्हणजेच खाजगी गुंतवणूक खर्च. तिसरा आहे विद्यार्थ्यांनो मुद्दा सरकारचा उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च. आता सरकारचा उपभोग खर्च म्हणजे कशावरचा खर्च? पहा, प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, शिक्षण, संशोधन, आरोग्य, संरक्षण इत्यादीवरील खर्च म्हणजे सरकारचा उपभोग खर्च. आता सरकारचा गुंतवणूक खर्च म्हणजे काय? सरकारचा गुंतवणूक खर्च म्हणजे सरकार कशा कशामध्ये गुंतवणूक करते. रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादीवरील खर्च म्हणजे सरकारचा गुंतवणूक खर्च होय. पुढचा मुद्दा आहे आपला निव्वळ निर्यात किंवा निव्वळ विदेशी गुंतवणूक. आता निव्वळ निर्यात म्हणजे काय पहा. एक्स म्हणजे एक्सपोर्ट निर्यात वजा एम म्हणजे इम्पोर्ट आयात. एक्सपोर्ट वजा इम्पोर्ट, निर्यात वजा आयात बरोबर निव्वळ निर्यात. सूत्र समजलं सगळ्यांना? निर्यात मूल्य वजा आयात मूल्य बरोबर निव्वळ निर्यात. आता व्याख्या पहा, तीच व्याख्या तयार केलेली आहे आपण. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या निर्यात मूल्य व आयात मूल्यातील फरक म्हणजे वजा. फरक म्हणजे काय? हे वजा. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या निर्यात मूल्य व आयात मूल्यातील फरक म्हणजेच काय? निव्वळ निर्यात होय. सूत्र काय होईल? निर्यात मूल्य वजा आयात मूल्य बरोबर निव्वळ निर्यात. पुढचा मुद्दा पाहू आपण, निव्वळ प्राप्ती आर वजा पी. आता हे आर म्हणजे काय पहा. विदेशातील नागरिकांनी आपल्या देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च म्हणजे आर. विदेशातील व्यक्ती व संस्थांनी म्हणजे विदेशातील लोकांनी आपल्या देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च वजा पी म्हणजे काय? आपल्या देशातील नागरिकांनी विदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च. पी म्हणजे काय? आपल्या देशातील नागरिकांनी विदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च म्हणजे पी म्हणजे आर वजा पी म्हणजे काय? निव्वळ प्राप्ती. आता विद्यार्थ्यांनो, खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घ्यायची दक्षता. आता खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय दक्षता घ्यायची आहे, काय काळजी घ्यायची आहे? पहिला आहे वस्तूंची दुहेरी गणना टाळावी, म्हणजे वस्तूंचे दोनदा मोजमाप करू नये, दुहेरी गणना टाळावी. दुसरा आहे जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेला खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. कोणता खर्च? जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेला खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करायचा नाही. पुढे आहे हस्तांतरित उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय? शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता अशा हस्तांतरित उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. पुढे आहे दक्षता भाग व कर्ज रोखे इत्यादीवरील खर्चाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. पुढची दक्षता आहे अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष कराची जी रक्कम आहे ती राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. व शेवटची दक्षता आहे अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजावी, म्हणजे अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करावी.